ठिकाणी वृत्तीज्ञान पोहोचू शकत नाही. जाणीव जेथ न रिगे. आणि त्या ठिकाणी विचार करायचा तो काय, विचारात ज्या येते बोधा, विचाराने ज्ञान होतं. तो विचार म्हणजे कोणता, आत्मानात्म विचार. पण अनात्मा मिथ्या असल्यामुळं त्याच्याविषयी विचार करायचं कारण नाही, आणि आत्मा स्वतःचं स्वरूप असल्यामुळं त्याचाही विचार करण्याचं कारण नाही. असं विचार जो आहे तो विचार देखील मागच्या पावलांनी त्या ठिकाणी परत निघतो. विचार कुठपर्यंत उपयोगवाला होता, जोपर्यंत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण होतं तोपर्यंत विचाराचा उपयोग होता. आता विचाराची परिपक्व अवस्थेमध्ये आपल्याला मी आत्मा आहे, असंग निर्विकार, आणि अनात्म विश्व हे या ठिकाणी कल्पित आहे, किंवा ते आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी शून्य रूप आहे. म्हणजे केवळ आत्मा जो आहे तो परिच्छिन्न नसून तो निरपेक्ष व्यापक आहे, तो ब्रह्मरूप आहे, असं ज्ञान झालं की विचाराचाही काम त्या ठिकाणी राहत नाही. आणि तर्को आयनी नेघे अंगी जयाचा, आणि तर्क जो आहे तो जयाच्या अंगी, ज्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाविषयी तर्क करू शकत नाही. कारण या ठिकाणी जसं पर्वतावर आपल्याला अग्नी सिद्ध करायचा असेल तर धूम हा हेतू आहे, आणि तो पर्वत धूमवान आहे म्हणून आपण त्या ठिकाणी जिथं जिथं धूर असतो, आपलं जिथं जिथं धूर असतो, बरोबर का, तिथं अग्नी आहे. अग्नी आणि धूम यांचं साहचर्य आहे असं आपल्याला सांगता येतं. तसं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणाचं साहचर्य आहे? परमात्म्याच्या ठिकाणी मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. आत्मस्वरूपाव्यतिरिक्त जर दुसरा पदार्थच नाही तर त्याला हेतुरूपाने दुसरं काही सांगता येत ना. अज्ञान ना अज्ञान कार्य, अशा प्रकारची स्थिती आहे आपल्या मूलभूत स्वरूपामध्ये. म्हणून त्या ठिकाणी तर्कसुद्धा त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी टिकत नाही, किंवा स्थान मिळवू शकत नाही, अंग धरीत नाही, माघारी फिरतो असं सांगतात. आणि आता मग सांगतात अशी जी स्थिती आहे ही फक्त असं कोण आहे, शास्त्राने प्रतिपादन केलेलं कोणत्याही अनात्मवस्तूच्या ठिकाणी ही स्थिती नाही. फक्त आत्मवस्तूच अशी आहे, आणि त्या आत्मवस्तूचंच खरं दुसरं नाव ज्ञान आहे. आत्मवस्तूचं ज्ञान नाही, ज्ञानच आत्मवस्तू आहे असं जे आहे पार्था तया नाव ज्ञान. आणि त्याला जर ज्ञान म्हणतात म्हणजे फक्त आत्मरूप ब्रह्म हेच ज्ञान स्वरूप आहे. मग इतर काय आहे तर एर प्रपंच हे विज्ञान. आपल्याला जे प्रतीतीला येणारं जे आहे प्रतीती गम्य ते सर्व काय त्याला विज्ञान असं म्हणतात. जेवढं जेवढं आपल्याला इंद्रियाला, मनाला, बुद्धीला गोचर होतं किंवा विषय होतं त्या सगळ्याचं नाव आहे विज्ञान. आणि ज्ञान नाव कोणाचं आहे? फक्त सच्चिदानंदाद्वय स्वरूप असणारं ब्रह्म, त्यालाच त्या ठिकाणी ज्ञान असं म्हणतात. म्हणजे हे कधीचं स्वरूप आहे? ज्या वेळेला अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म, त्याचंच नाव मोक्ष आहे, आणि त्याचंच नाव ज्ञान आहे, त्याचंच नाव आत्मा आहे. म्हणजे त्या ठिकाणी आता अविद्या आवरणाचा कोणताही संबंध राहिलेला नाही. असा अनावृत्त आत्मरूप ब्रह्म त्याला ज्ञान म्हणतात. आणि प्रतीतीला येणारं जे सगळं आहे त्याला विज्ञान असं म्हणतात. आता अज्ञान काय आहे तर ते सांगतात तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान हेही जाणं. आता सत्यबुद्धी म्हणजे हे जे विज्ञान आहे ना, विज्ञानाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी, आत्मस्वरूप सत्यच आहे, त्याच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी असली पाहिजे. परंतु ज्ञानस्वरूप आत्म्याच्या अतिरिक्त जे विज्ञान आहे ते विज्ञान आपल्याला खरं बाधक होतं. आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा करीत तसे आडवारा विश्वाभासो जो, या रूपाने ते आपल्याला प्रतिबंध करीत असतं. पण कधी जोपर्यंत आपल्याला आत्मस्वरूप अधिष्ठानाचं ज्ञान झालं नाही तोपर्यंत. पण अधिष्ठानाचं ज्ञान झालं की हा सगळा जो विज्ञान आहे म्हणजे कार्यरूप प्रपंच आहे तो बाधित होत असतो. आणि बाधित किंवा कल्पित पदार्थ अधिष्ठानाची कोणतीही लाभ किंवा हानी करत नाही. त्यामुळं या ठिकाणी जरी तो प्रपंच राहिला म्हणून बिघडलं नाही, प्रपंच प्रतीतीला आला म्हणून बिघडलं नाही, त्याच्याविषयीची सत्यत्वबुद्धी हे वेदांत जे सांगतं ते एकदम अगदी सिद्धांत रूपाने माऊली थोडक्यामध्ये सूत्ररूपाने सांगतात की या ठिकाणी विज्ञान जे आहे प्रपंच, हा प्रपंच आपल्याला बाधक कधी ठरतो? जो प्रपंचाचा अस्तित्व आहे किंवा त्याची प्रतीती आहे असं जोपर्यंत आहे म्हणून तो आपल्याला घातक होत नाही,
किंवा प्रतिबंधक होत नाही. जर आपली त्याच्या ठिकाणी हा प्रपंच सत्य आहे असं वाटलं तर आपल्या त्या ठिकाणी, जसं मृगजळ आहे, मृगजळ जे सूर्याच्या दृष्टीनं मृगजळच नाही, ज्याला ज्ञान म्हणून वर्णन केलं ते सूर्याच्या दृष्टीनं विचारलं तर त्याला मृगजळ नावाचा पदार्थ माहीत नाही. मनुष्याच्या दृष्टीनं मृगजळ आहे, परंतु कसं आहे की जोपर्यंत उखरभूमीचा आणि सूर्यकिरणांचा संबंध आहे तोपर्यंत ते मृगजळ भासतं. ते सूर्योदयाच्या पूर्वी नाही, सूर्यास्तानंतर नाही, मधल्या काळात मृगजळ भासलं तरी ते मृगजळ हे जळ नाही असा त्याच्या बुद्धीमध्ये निश्चय असतो. म्हणून तो कोणताही मनुष्य दुपारच्या प्रहरी त्याला मृगजळाचा किती भास झाला, पाण्याच्या लाटा समुद्रासारख्या दिसल्या तरी तहान भागवण्यासाठी तांब्या घेऊन कधी त्या मृगजळाच्या पाठीमागं धावत नाही. पण त्यालाही मृगजळ दिसतं. आता हरणालाही मृगजळच दिसतं, परंतु हरणाला मृगजळ हे जळ वाटतं, म्हणजे ते सत्य जल आहे असं वाटतं. म्हणून फुटोनिया घसा मरण पावे, ते त्या हरिण तहान भागवण्यासाठी त्या मृगजळाच्या पाठीमागं धावतं आणि धावता धावता शेवटी त्याची छाती फुटून ते मरणाला सामोरं जातं. तसंच या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं पाहिलं तर विज्ञान म्हणून काही नाहीच. विज्ञान नाही आणि विज्ञानाचं कारण, प्रपंच कारण अज्ञान पण नाही. कारण सूर्याच्या पुढं कधी अंधकार आलाच नाही. तसा चिद्रूप असणारा जो आत्मरूप सूर्य त्याच्यासमोर हे जड असत असणारं अज्ञान कधी येणंच शक्य नाही. त्यामुळं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाहीत, अज्ञान कार्य नाहीत. तसं मनुष्याच्या ठिकाणी जो ज्ञानवान पुरुष आहे त्याच्या ठिकाणी अज्ञान नाहीच आहे. दुसऱ्याच्या ठिकाणी मुमुक्षूच्या दृष्टीनं अज्ञानाची कल्पना केली तर अज्ञान आहे, पण ते कल्पित आहे. आणि जो मृगजळच्या पाठीमागं धावणारा हरिण आहे त्याच्या दृष्टीनं मृगजळ सत्य आहे. म्हणजे त्याला मरणाला सामोरं जावं लागलं याचा अर्थ अनर्थ भोगावा लागला. त्या अनर्थाला कारण मृगजळाचं दिसणं नाही, त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी हे त्याला कारण आहे. म्हणून सगळे संसारी जीव जे अनर्थ भोगतात त्याचं कारण त्यांचा प्रपंचाविषयी असणारा सत्यत्व निश्चय. वेदांत शास्त्र काय करतं, गुरु किंवा शास्त्र हेच करतं की प्रपंचाविषयी असणाऱ्या सत्यत्व बुद्धीम दहती, सत्यत्व बुद्धीचा नाश करतं, म्हणजे त्याच्याविषयी मिथ्यात्व बुद्धी करून देतं. आणि जो आत्मा आहे तो आत्म्याचं निरतिशय व्यापक अखंडानंद असं असणारं जे अद्वैत स्वरूप आहे त्या अद्वैत स्वरूपाचं आत्मत्वाने त्याचं यथार्थ ज्ञान करून देतं. आणि एकदा हे ज्ञान झालं की त्या पुरुषाला संसार रूपी अनर्थाचं काही भय राहत नाही. कारण त्याला कळलं फलकट तो संसार आणि येथ सारं भगवंत. संसार आहे, दिसतो, परंतु तो काय आहे, फलकट आहे, व्यर्थ आहे, नुसता प्रतिती मात्र आहे, फक्त दिसण्यापुरतंच आहे, तत्वता त्याला स्वरूप नाही. जसं मृगजळ हे सूर्यास्तापूर्वी नाही, सूर्योदयापूर्वी नाही, सूर्यास्तानंतर नाही, सूर्यास्तापूर्वी आहे, मग दुपारच्या प्रहरी दिसतं, परंतु त्या ठिकाणी त्याला त्या मृगजळाविषयीची जशी सत्यत्वबुद्धी दिसत असून होत नाही तशी ह्या ज्ञानवान पुरुषाला सत्यत्वबुद्धी कधीही होत नाही. किंबहुना त्याच्या ज्ञानाच्या परिपक्वावस्थेत जेव्हा त्याला शास्त्रज्ञ किंवा विद्वान म्हणतात, अनुभवी म्हणतात, त्या अनुभवाच्या दृष्टीनं पाहिलं तर मृगजळाची सिद्धी नाही. जसा सूर्य जर अंधकाराचा शोध घ्यायला गेला तर अंधकाराची त्याची कधीच भेट होत नाही, तसे अज्ञान आणि अज्ञान कार्याची ज्ञानवान पुरुषाची कधीही भेट होत नाही. अशी सूर्याशी अंधकारू कै झाला होता गोचरू, त्याला कधी असा प्रकारचं त्याला दिसत नाही सूर्याला अंधकार. त्याप्रमाणे या ज्ञानवान पुरुषापुढं अज्ञान कधी येतच नाही, अशी स्थिती आहे. आता यानंतर सांगतात की अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान हे जाण. जगात म्हणजे आपल्या आध्यात्मिक विश्वात इतके मोठी ग्रंथरचना झाली, पण ज्ञानोबरायांनी इतकं सहज सांगितलं की फक्त 2च ओव्यामध्ये ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान यांचं असं लक्षण केलं आहे की जे काय आकाट्य आहे की नाही. सत्यत्वबुद्धी झाली का त्याला म्हणायचं अज्ञान, आणि आत्म्याच्या अतिरिक्त असेल ते सगळं विज्ञान. आणि ज्ञान स्वरूपभूत ज्ञान जे असेल, स्वरूपभूत ज्ञान
त्यालाच म्हणायचं ज्ञान. वृत्तीज्ञानसुद्धा तिथं नाही. म्हणजे अशा प्रकारचं वेदांताला अभिप्रेत असणारं ज्ञान, विज्ञान आणि अज्ञानाचं स्वरूप माऊली थोडक्यामध्ये सांगतात. आता सांगतात झालं हे एक ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान कळलं, तर आता श्रीगुरूंची किंवा शास्त्राची जबाबदारी काय आहे? तर त्या पुरुषाला, जीवाला संसार बंधनातून मुक्त करण्यासाठी काय करणार? तर भगवान सांगतात, आता हे तुला ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान हे सांगितलं, आता आम्ही काय करणार तुम्हाला या ठिकाणी किंवा या अध्यायामध्ये जे चिंतन सांगून, आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. स्वामी महाराज ह्या ओळ्यांना खूप महत्त्व द्यायचे. तर याच्यामध्ये सांगतात की आता आम्ही तुला उपदेश केला का, त्या उपदेशाने म्हणजे आम्ही केलेल्या तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाने. तुम्ही म्हणा इथं कुठं तत्वमसी महावाक्य आले? आता कालच सांगितलं ना कृष्णा महाराजांनी, काय देव बोलिले एक दुजे नाही. सगळं तत्वमसी महावाक्याचा विस्तार किंवा स्पष्टीकरण म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरीचं आहे किंवा संपूर्ण श्रीमद भगवद्गीताचं आहे. त्यामुळं भगवान सांगतात की आता आमचं कर्तव्य काय? आता म्हणजे याच्यानंतर आम्ही तुम्हाला असं सांगणार आहे की जेणेकरून आमच्या उपदेशाने अज्ञान अवघे हरपे, अज्ञान जे आहे ना ते अज्ञान हरपून जाईल. हरपून जाईल म्हणजे नष्ट होईल. अज्ञान जे आहे त्याची सिद्धीच होणार नाही. म्हणजे तुम्हाला आम्ही सूर्यस्वरूप करून टाकू, ज्ञानस्वरूप करून टाकू, की ज्या ज्ञानस्वरूप काय असं आहे ते निरतिशय व्यापक आहे. त्यामुळे दुसरा कोणताही अज्ञान नावाचा पदार्थ त्याच्या समोरच येणार नाही. ज्ञान आणि अज्ञान हे परस्पर विरोधी धर्म एका अधिकरणात एकाच कालामध्ये कधीच राहू शकणार नाही. अशी योजना आम्ही करू की तुम्हाला अज्ञानाचा शोध घ्यायचा. जसं तुम्ही काय करणार, अमृतानुभवातलं जे अज्ञान खंडन आहे त्याप्रमाणे तुम्ही बोलू लागणार. आमुचेनी नावे अज्ञानाचे ज्ञानही नव्हे. अज्ञानाचं ज्ञान म्हणजे अज्ञान नावाच्या पदार्थाची सिद्धीच आमुचेनी नावे म्हणजे आमच्या अनुभवात, आमच्या दृष्टीनं तर होणार नाही. अशा प्रकारे किती म्हणतात ना, अज्ञान नाही तुला किती ओतो तुला किती पुन्हा पुन्हा सांगू आम्ही, अज्ञान राहणारच नाही. असं आत्ताच आपण चिंतन केलं की ह्या अध्यायाकडे पाहताना आपल्याला असं काहीतरी वाटायला पाहिजे, किमान आपल्याला अज्ञानाची असिद्धी वाटली नाही तरी अज्ञानाचा पडदा विरळ होत आहे एवढं तर जाणवलं पाहिजे. अज्ञानाचा पडदा विरळ होणं म्हणजे त्या अज्ञानाला प्रतिती मात्र तरी समजणं, एवढं तरी व्हायला पाहिजे. कारण ज्याला अज्ञान प्रतिती मात्र आहे हे कळलं का हळूहळू त्याचं पर्यवसान काय होत असतं, अज्ञान हे असत शून्यरूप आहे याच्यातच होतं. म्हणून ह्या ज्या वेदांत चिंतनाच्या ज्या कक्षा आहेत त्या कक्षेमधून आपण अगोदर सृष्टीदृष्टीवाद आहे, ज्ञातकाली पदार्थाला सत्ता आहे असं नाही, अज्ञातकाली पदार्थाला सत्ता दिली. पण अज्ञातकाली देव मग दृष्टीसृष्टीवादामध्ये काय दिलं, ज्ञान समकालीच पदार्थाला सत्ता दिली. आणि अजातवादा त्याचं पर्यवसान कशात झालं, अजातवादामध्ये त्याच्या ठिकाणी ज्ञानासमोर अज्ञान कधी आलंच नाही. अशा प्रकाराने अजातवादाचा सिद्धांत गौडपाद कारिकेमध्ये संस्थापित केला, सिद्ध केला. त्याप्रमाणे या ठिकाणी अज्ञान अवघे हरपे म्हणजे पूर्णपणे यत्किंचित देखील अज्ञान राहणार नाही. अज्ञान त्यांनी सांगितलं, ज्ञानाने अज्ञान नाश करायला ज्ञानापुढं अज्ञान आलं असतं तर नाश झालं असतं. म्हणजे अशा प्रकारचे जे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या उगीच चाललेल्या व्यर्थ वायफळ बडबड आहे. ज्ञान हे अज्ञानाचं नाशक आहे असं म्हणणं सुद्धा ही चाललेली काही व्यर्थ बडबड आहे, प्रलाप आहे हा. असं तुम्हाला करू असं सांगता. आता अज्ञान हे, आता शब्दाने काय घ्यायचं ते घ्या पहिल्यापासून. आता म्हणजे तुमचा आश्रय आणि विषय जर आत्मा झाला असेल तर, तुम्ही योगम युंजन असला तर. आता अशा वेळेला जर तुम्हाला खरंच माझ्या संसार दुःखाची निवृत्ती व्हावी असं वाटलं तर, मला परमानंदाची प्राप्ती व्हावी असं वाटलं तर, याची देही याची डोळा असं तुम्हाला वाटलं तर, आता आमची जबाबदारी आहे की आता अज्ञान अवघे हरपे. आता हे अज्ञान तुमच्या पुढं राहणारच नाही, हरपून जाईल, नष्ट होऊन जाईल, असिद्ध होईल. बरं, मग ह्या विज्ञानाची काय वाट, तर विज्ञान निशेष करपे. हे विज्ञान जे आहे ना, तर विज्ञान म्हणजे हा प्रपंच तो निशेष म्हणजे पूर्णपणे काहीच राहणार नाही अशा प्रकारचा करपून जाईल. काहीच राहणार नाही म्हणजे त्याचं करपणं म्हणजे काय, बाधित होणं. विज्ञान करपलं म्हणजे दिसत असताना
प्रतीतिकाली प्रतीतीला येणाऱ्या पदार्थोपही चैतन्याच्या ठिकाणी पदार्थाच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होणं, पण प्रतीती मात्र येत राहणं, अशा प्रकारची जी स्थिती, बरोबर कृष्ण महाराज, ही जी स्थिती तिला म्हणायचं करपून गेलं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, भाजलीशे दिशे घडी आणि पट ओढी न साहे. या ठिकाणी एखादं वस्त्राची घडी, नवीन वस्त्र आणलं बाजारातून आणि ते वस्त्र समजा धोत्राची घडी आणि ती ठेवली आणि पेटवून दिली, अगदी शांतपणाने ती जळाल्यावरती राख झाली त्याची, पण त्या राखीच्या सुद्धा घड्या दिसतात का नाही, जणू काही ही घडीच आहे, एकावर एक घडी आहे असं दिसतं. मग जर नेसायला म्हणून ते वस्त्र घ्यायला गेलं तर हातात राख येते. तसं आपल्याला जोपर्यंत आपल्याजवळ अंतःकरण आहे, आत्मा आहे, आत्मा अंतःकरणाचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे, तोपर्यंत हे पदार्थ जे आहेत ते इंद्रिय आहेत, अंतःकरणवृत्ती इंद्रियांच्या द्वारा बाहेर जाते. जरी ती बाधितानुवृत्ती असली तरी तिला प्रतीती मात्र येते की नाही. बाधित पदार्थाचं अनुपश्चात वृत्ती म्हणजे असणं म्हणजे प्रतीती मात्र असणं, ही गोष्ट तिथेही घडतेच की नाही, घडतेच. परंतु त्याच्यात जोर आहे का, आता ते वस्त्र आपल्याला नेसता येईल का, मग ते वस्त्र आहे का नुसता वस्त्राभास आहे, मग वस्त्राभास असल्यामुळं तो आपल्याला काही घातक होईल का. आभासिक पदार्थ काहीच कोणत्या प्रकारचं कार्यकारण भावाने काही निर्माण करील असं नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात किंवा तुकाराम महाराजांचाच एक अभंग आहे की हे जे पुढचं जे जीवन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हा आभास प्रतीतीला येतो, वस्तू प्रतीतीला येतात, ते जीवन म्हणजे कसं आहे तर ते भरजित बीज न्यायाने भाजलेलं बी आहे ते खाण्याच्या उपयोगाचं आहे. बीज जाळोनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. आम्ही आधाराशी कैसा आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे की या ठिकाणी भाजलेलं जे बी आहे त्याच्यापासून कधी उगवेल का, काय अंकुरित होईल का ते, मग त्याचा उपयोग काही नाही का. उपयोग आहे. कोणता उपयोग आहे, खाण्यासाठी ते उपयोगाला येईल. तसं हे जे आपलं प्रारब्ध जे आहे ते प्रारब्ध क्षयाचा वाट पाहण्यापर्यंत वाट पाहायची आणि त्यामध्ये आपण त्याचा भोग भोगायचा. प्रारब्ध जे आहे आपल्याला जी प्रतीतीला येणारे हे जे पदार्थ दिसले तरी ते कुठपर्यंत आहेत, देह पडेपर्यंत आहेत. प्रारब्ध भोगाचा आपलं प्रारब्धाचा भोगून क्षय होईपर्यंत राहतात. नंतर मात्र त्याचा काय ते आपल्याला पुन्हा नवीन काही वासना संस्कार, अविद्या, काम, कर्म यांच्यामुळं प्राप्त होणारं जे जीवन आहे, पुन्हा जन्म आहे, तो जन्म देण्याचं सामर्थ्य त्या केलेल्या कर्मांमध्ये कोणत्याही राहत नाही. प्रारब्ध कर्माचा भोगून क्षय होतो. हे संचित कर्म जे हे कोट्यावधी जन्माचं ते सगळं ह्या ज्ञानरूपी सूर्य उगवल्याबरोबर नाहीसं होतं आणि ते दग्ध होऊन जातं. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा, अशी त्याची स्थिती होते. आणि आता जे कर्म करतो ते कर्म करताना मी असंग आत्मा असल्यामुळं त्या कर्माचाही लेप लागत नाही, कारण त्या कर्माच्या कर्तृत्वाचा अभिमानच घेतला नाही. कर्माचा लेप कधी लागतो, जो त्या कर्माचा मी करता आहे असा अभिमान धारण करतो, जो त्या कर्माचा कर्ता होतो, तो त्या कर्माचा फलाचा काय होत असतो, भोगता. त्यामुळे याचं संचित दग्ध झालं. त्यासाठी उदाहरण दिलं शास्त्रामध्ये की एका गुहेमध्ये 100 वर्ष अंधकार होता आणि नंतर एकदम सूर्य तो अंधकार पाहण्यासाठी आला. आला तर त्याच्या ठिकाणी त्याला अंधकार दिसला का 100 वर्षाचा? दिसला नाही का. त्या समोरच आला नाही, त्याच्या समोरच आला नाही आणि तो नाश होण्यासाठी किती वेळ लागला? सूर्याचं येणं हेच त्याचं अंधकाराचा नाश आहे. तसं हे ज्ञान उत्पन्न झाल्यावर हजारो वर्षाचं जरी कल्पाचं अनंत कल्पाचं जरी पाप पुण्य आधी आपले असलं तरी हे सगळे कर्म काय होतात, धर्माधर्म हे सगळे नष्ट होऊन जातात. आता तिथून पुढे राहिलेल्या जीवनात आपण जे करतो तर त्याचा आपल्याला अभिमान नसल्यामुळे त्याचा लेप लागत नाही आणि प्रारब्ध कर्माचा भोगून क्षय होतो. अशा प्रकारे झाल्यामुळे तो मनुष्य नैष्कर्म्य दशेला प्राप्त झालेला आहे. आता देहपातानंतर प्रारब्ध भोगून तो विदेह कैवल्याला प्राप्त होतो. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी हे विज्ञानाचं भीती काही बाळगण्याचं कारण नाही, कारण विज्ञान कधीपर्यंत आपल्याला प्रतिबंध करेल? आपल्या स्वरूप स्थितीला जोपर्यंत त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी आहे
तोपर्यंत. पण आता ते जर करपून गेलं, जरी त्याच्या ते मिथ्या आहे हे कळलं, जसं स्वप्नातलं मिथ्या तू आपल्याला जागृतीत आल्यावर कळल्यावर स्वप्नामध्ये कोणाचे वडील वारले म्हणून दशक्रियेला प्रवृत्त होत नाही, किंवा स्वप्नामध्ये कोणाला लॉटरी लागली म्हणून आनंदोत्सव किंवा मुलगा झाला म्हणून पेढेही वाटत नाही. कारण का, ते सगळे पदार्थ खोटे आहेत. तसं ज्या पुरुषाच्या ठिकाणी स्वरूप जागृती आली त्याच्या दृष्टीनं त्याच्या जीवनामध्ये घडणाऱ्या ह्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या सगळ्या स्वप्नतुल्य आहेत, त्या सर्व मिथ्या आहेत. त्यामुळं त्याचाही त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. म्हणून कारण का, त्याला म्हणतात की बाधित अनुवृत्ती. केवळ आपल्याला हे पदार्थ मिथ्या आहेत, आता ते कुठपर्यंत प्रतीत होणार, तर जोपर्यंत आपलं शरीर आहे, शरीर पडलं नाही तोपर्यंत प्रतीतीला येणार, पुढं प्रतीतीला येणार नाही. बरं, प्रतीतीला आले म्हणून बिघडत नाही, त्याच्याविषयी सत्यत्वबुद्धी असले म्हणजे बिघडतं. ती सत्यत्वबुद्धी आपली दग्ध झालेली, त्याच्याविषयी सत्यत्वबुद्धी विराम पावलेली आहे. म्हणून या ठिकाणी असा जो पुरुष आहे तर असं तुझं होईल. विज्ञान निश्शेष करपे, अज्ञान तुझ्या पुढं राहणार नाही. आता ते अज्ञान जरी नष्ट झालं तरी अज्ञानाचं कार्य काही काळ राहतं. काही काळ राहत असलं तरी त्याच्यातल्यामध्ये सत्यत्वबुद्धी नसल्यामुळं ते कोणत्याही प्रकारचा अनर्थ करणारं होत नाही. जसं दिसताना दिसतं आपल्याला बाह्य दृष्टीनं, परंतु त्याचा परिणाम होत नाही. पण हे कार्य का होतं, त्यात सांगितलं का कारणाचा नाश झाला तर कार्य काही काल राहतं. तसं इथं अज्ञानाचा नाश झाला तरी आपला हा प्रारब्ध शेष किंवा अविद्या लेश वेदांतशास्त्रामध्ये मानलेला आहे. तोपर्यंत तुम्हाला प्रारब्ध क्षय होईपर्यंत सुखदुःखादिकांचा भोग होत असल्याचा दिसतो, परंतु स्वदृष्टीनं नाही, लोकदृष्टीनं. आणि त्याची संगतीच सांगायची झाली तर तो त्याला काय बाधित अनुवृत्तीनं तो जीवन जगत असतो. म्हणून अशी स्थिती होईल की आता तुझं विज्ञान निश्शेष करपे. आता जे ज्ञान प्राप्त व्हायचे तर ज्ञान प्राप्त होतं असं नाही म्हणत, ते ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. ज्ञान काय होईल, आपलं स्वतःचं जे स्वरूप आहे तेच ज्ञान आहे, स्वरूपाचं ज्ञान नाही. आपण दररोजच चिंतन करतो, स्वरूपाचं ज्ञान नाही, ज्ञानच स्वरूप आहे अशा प्रकारचं. किंवा दुसरं जर घ्यायचं झालं, ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे, याचा अर्थ स्वामी महाराज सांगायचे की हे ज्ञान म्हणजे वृत्तीज्ञान. आणि ते वृत्तीज्ञान काय होतं, स्वतः त्या वृत्तीचं आपल्याला काय करते, बाधित होते. म्हणजे वृत्ती पहिल्यांदा काय करते, अज्ञान आवरणाचा भंग करते, बरोबर ना. आणि वृत्तीस्थ चेतन, वृत्तीस्थ वृत्त्यारूढ चैतन्य ते त्या परमात्म्याचं ज्ञान करून देतं. हो म्हणतात खुशाल, हो म्हणतात ते. मग काय वृत्ती अज्ञान आवृत्तीचं इथं फक्त वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्तीची गरज नाही. म्हणून फक्त अज्ञान आवरण दूर झालं की खाली स्वयंप्रकाश रूपाने आत्मरूपानेच आपण राहतो, बरोबर ना, बरोबर ना. ठीक आहे ना, काय म्हणायचं काही तर राहतं. मग आता तिथं जाई जे काय, इथं जर आपण असा अर्थ केला, ज्ञान हे अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निश्शेष करपे, आणि ज्ञान ज्ञान ते स्वरूपे होऊनी जायचे. ज्ञान स्वरूपाने होतं म्हणजे ज्ञान जे आहे ते आपल्या स्वरूपामध्ये समरस होतं असा अर्थ झाला की नाही. म्हणजे स्वरूप रूप होतं ज्ञान. पण मग वृत्ती ज्ञान स्वरूप रूप होतं तर वृत्तीचा बाद होऊन होतं का, वृत्तीचा बाद होऊन होतं का, त्यालाच जाई जे म्हणायचं, त्यालाच जायचे, त्यालाच म्हणायचं वृत्तीचं स्वपर विरोधित्व आहे की नाही. सो ती काय करते, अज्ञानाचा नाश करते आणि आपणही जाईजे, आणि मग ते ज्ञानच काय होतं आपल्या स्वरूपाने होतं. म्हणजे ज्ञान आणि स्वरूप यांचं ऐक्य होतं. झाला का नाही तत्वमसी महावाक्याचाच अर्थ आहे की नाही. जे मुख्य जे कुटस्थ चैतन्य आहे आणि ब्रह्मचैतन्य यांचं कोणतं अधिकरण्य आहे, मुख्य समानाधिकरण्य, आणि वृत्ती आणि चैतन्य यांचं बाद समानाधिकरण्य आहे की नाही. आणि त्या वृत्तीला विषय होणारं जे विश्व किंवा हे जे जगत आहे किंवा द्वैत प्रपंच आहे, विज्ञान आहे, त्याचं कोणतं, त्यात ते ब्रह्मातच विलीन होतं का, त्याचं कोणतं, त्याचं बाद समानाधिकरण वृत्तीचं आणि विज्ञानाचं दोन्हींचं आहे की नाही. आणि त्या दोन्हींचं असणारं जे अधिष्ठान म्हणजे कार्यरूप प्रपंचाचं, कारणरूप अज्ञानाचं, बरोबर ना, आणि अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, कुटस्थ चैतन्य, या सर्वांचं कोणतं मुख्य समानाधिकरण आहे का, हेच कळतं फक्त.
आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, अज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. आणि मी ब्रह्म आहे असं जे वृत्तज्ञान आहे ते काय होईल, स्वतः स्वपरविरोधत्वाने बाधित होऊन, बरोबर ना, ती वृत्ती आपल्या धर्माचा आणि स्वतःचा बाध करून स्वरूपाशी समरस होईल किंवा ऐक्यभावाला प्राप्त होईल. बरं, हे एकदा झालं. हे याला काय म्हणतात, परदेशातले जे लोक आहे ना, आताचे जे तत्त्वज्ञान आहे परदेशात, कॉन्टे, ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस वगैरे, सॉक्रेटिसचा नाही एवढा म्हणतात विरोध, पण हे बाकीचे जे त्यांचं म्हणणं काय आहे, ह्या भारतामध्ये जे जी लोक एवढी बुद्धीचा वेच करतात ते कशासाठी करतात माहिती आहे का, हे ब्रह्मस्वरूप आहे. आणि यात सगळ्यात गावगावा कोणाचा आहे, सगळ्या शास्त्रामध्ये एवढे ग्रंथ निर्माण झाले भारतीय, म्हणजे ह्या परंपरेमध्ये सगळं ब्रह्मज्ञानाचाच गावगावा करतात की नाही, बरोबर का नाही, ब्रह्मज्ञान. आणि पुन्हा आध्यारोपाच्या भाषेत काय म्हणतात, आज्ञान आहे की नाही. आणि त्या अज्ञानाचं कार्य कोण मानतात, विज्ञान, बरोबर ना. आणि त्या विज्ञानाला तर वरच्यावरच उडून लावतात ते फक्त भासमाने म्हणून, आणि अज्ञानाची सिद्धीच होऊ देत नाही, बरोबर आहे का नाही. आणि ह्या अज्ञान आणि अज्ञान कार्याच्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म आहे त्याच्या प्राप्तीत किंवा त्याच्या ज्ञानात म्हणा, त्याच्या अनुभूतीत सर्व काय आहे, परमपुरुषार्थ आहे असं मानतात सगळे लोक. अज्ञान कोणाला दिसले का, बरं, ब्रह्म कोणाला दिसले का, अज्ञान अधिष्ठान दिसलंय ते विज्ञान, दिसलंय ते विज्ञान. आणि त्या विज्ञानाचंच अगोदर तर कार्य तर एक, त्याला काय म्हणतात, अकिंचित कर मानतात. त्या अज्ञानाचाच खूप मोठा, ते अज्ञान त्रिगुणात्मक कसं, त्याच्यापासून सृष्टी उत्पन्न कशी होते वगैरे विचार सांगतात. हे विचारसुद्धा अज्ञेयाचाच विचार करणार आहेत की नाही. जो पदार्थ अज्ञेय, अगोचर इंद्रिय बुद्ध्याधिकांना, त्याचाच विचार मोठ्या प्रमाणात केला का नाही. आणि त्याच्याही पलीकडचा असणार यो बुद्धे परतस्तु सा, त्या आत्म्याचाच विचार केला, अन्य पदार्थांची उपेक्षा केली. त्यामुळे ह्या लोकांचं जे आहे ना, प्रात्यक्षिक जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये जवळजवळ यांचं तत्त्वज्ञान निरुपयोगी, हा असं ते म्हणतात. हे तुम्ही गृहीत धरायचं, असं ते म्हणतात, आहे की नाही. ज्याला तुम्ही परमपुरुषार्थ म्हणतात त्यांच्या दृष्टीनं आपल्या बुद्धीच्या सूक्ष्मतेचा, गांभीर्याचा, म्हणजे काय करणं आहे की उगच वेच म्हणजे त्याला काय अपव्यय करणं आहे की नाही. बुद्धीची शक्ती कुठं करायची, जे धडधडीत जग दिसतंय त्याला मिथ्या म्हणून बसतात आणि त्याची उपेक्षा करतात. वास्तविक धडधडीत दिसतं त्याचाच स्वीकार करायला पाहिजे की नाही. पण असं करतात का भारतीय दर्शनात. पण मग आता याला उत्तर काय द्यायचं असं ते जर आपल्याला म्हटले, त्यांना उत्तर एवढं द्यायचं काय हरकत नाही. तर आम्ही तुम्हाला तर काय म्हणू, डुबते रहो, तुम्ही प्रपंचाचा विचार करून तुम्हाला शाश्वत शांतीचा शोध घेता, आत्तापर्यंत तुम्हाला लागलंय का, आहे की नाही, लागतच नाही तर त्यांना. त्यामुळे हे जे त्यांचं म्हणणं आहे ना, हे उथळ बुद्धीनं, अपाततः जे विषय सुख वगैरे, दृश्य पदार्थ यांना सत्य समजणं, विषयापासून उपलब्धी होणारी सुखाची ती मुख्य असं समजणं, अंतकरणाची सुखाकार किंवा दुःखाकार वृत्ती हेच शेवटलं गंतव्य आहे, असं काहीतरी धारणा करणं. तुम्हाला त्यांना आपला प्रश्न काय आहे, फक्त तुम्हाला शांती प्राप्त झाली का. खरं असू द्या, आम्ही आजच तुमच्या पायाजवळ लोटांगण घेऊ. सगळेचे सगळे शास्त्र चालले, त्याचे किती किती विभाग झाले. नुसतं प्राणीशास्त्र म्हणलं तर एका प्राण्याचं पुन्हा बारकाईनं पार त्याच्या जन्मापासून गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत त्याचा अभ्यास चालला. एक वनस्पती घेतली, एका शास्त्रज्ञाने 100 शास्त्रज्ञांचं त्याच वनस्पतीच्या संशोधनामध्ये जीवन गेलं आहे. तरीसुद्धा त्यांना हे सगळं करण्यापाठीमागे ज्याला शांती म्हणतात, शांतीची तर सगळ्यांना आवश्यकता आहे का नाही, ती त्यांना प्राप्त झाली का. बरं जाऊ द्या, त्या पदार्थांचे ज्या विज्ञान म्हणून ज्याला तुम्ही म्हणता, त्या पदार्थांचं संशोधन करण्यात तुमचं संशोधन आमक्यामध्ये आज परिपूर्णता झाली असं सांगणारं कोणतं शास्त्र आहे. संगणकशास्त्र आहे का, प्राणीशास्त्र आहे का, वनस्पतीशास्त्र आहे का, शरीरशास्त्र आहे का, शरीर क्रियाशास्त्र आहे, कोणतं शास्त्र आहे. एकही शास्त्र सारख्या त्यांच्या काय झाल्या, उलट काय झाली, ती क्षितिजं काय चालली, मोठी होत चालली. त्या पदार्थाच्या अज्ञानाविषयीची क्षितिजं काय होत चालली, मोठी होत चालली. याचा अर्थ त्याच्यातून त्यांना त्या पदार्थाचे ज्ञान होत नाही. का बरं त्यांना ज्ञान, ते म्हणतात हे मात्र खरं आहे. का होत नाही, अनिर्वचनीय पदार्थाचं कुठं तुम्हाला इदम इत्थम रूपाने सांगता येईल काय कधी, आहे की नाही.
अनिर्वाच्य पदार्थाचं इदम इत्थम रूपाने तुम्हाला सांगता येणार नाही. पण ज्याला तुम्ही आज्ञेय म्हणता ना, याचा सूक्ष्म आणि दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शीभी असा जर शोध घेतला तर ते आज्ञेय तत्व आम्हाला अज्ञान कालात त्याला आज्ञेय आहे का, ते आज्ञेय आहे का, ते स्वरूपभूत आहे का, येत साक्षात अपरोक्षात ब्रह्म आहे, असं जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा याच्या संशोधनातून तुम्हाला काय होईल, कृतकृत्य झालो, इच्छा केली तो पावलो, किंवा मी या परमात्म्याला जाणलं, यथार्थ जाणलं, तळहाताच्या आवळ्यासारखं जाणलं, तळहातीचे रत्न जैसे जाणलं. कारण काय आहे त्याच्यामध्ये, जेथं जाणता जाणणे काय आणि तिथं जाणत ज्ञाता ज्ञान आणि ने ही जिथं उरतच नाही अशा प्रकारची ही स्थिती आहे. आणि काही इदम इत्थम हीच अशीच आहे. बरं, हिच्यामध्ये काही पुन्हा चळडळ होणारी स्थिती आहे का, काही स्थिर स्थिती आहे, स्थिर स्थिती आहे, आहे की नाही. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं परिवर्तन आहे का, याच्यामध्ये परिणाम आहे का. अहो, हिचा विवर्तसुद्धा आम्ही म्हटलं नसतं, तुमच्या प्रतितीची संगती सांगण्यासाठी म्हणलं, तिचा परिणाम म्हणू का आम्ही त्याला, आहे की नाही. त्याच्यात परिणाम नाही, ते म्हणजे ती अपरिणामी आहे, अपरिवर्तित अशा प्रकारचे. बरं, तिला आरंभवाद म्हणू का, ते आरंभवाद व्हायला ती वस्तू कधी उत्पाद्यच नाही तर तिला आरंभ तरी काय म्हणू. बरं, तिचा विनाश कधी होणार आहे का, नाही. असे अनुत्पन्न स्वरूपाची आणि अविनाशी स्वरूपाची असणारी वस्तू. बरं, ती वस्तू पाहण्यासाठी तुम्हाला सूक्ष्मदर्शक यंत्र लागतं का, इंद्रिय लागतात का, का बुद्धी पण लागत नाही, बुद्धी पण लागत नाही. आणि अशा वेळेला त्यावेळेला तुम्ही तिला मग हे काय कोणतंच साधन नसल्यावर ती आज्ञेय राहते का दृंगमात्र नेप्ती स्वरूप होते, नेप्ती स्वरूप होते. बरं, तिच्यात संशय राहतो का, तिच्यात विपर्य राहतो का, बरं त्याच्यात शांती मिळते का नाही, अनर्थाची पूर्ण निवृत्ती होते की नाही. म्हणून हे जे भारतीय दर्शनशास्त्र आहेत त्या दर्शनशास्त्रांनी जो सत्याचा शोध घेतला तो सत्याचा शोध त्यांना लागलेला आहे. आणि विज्ञाने ते म्हणतं की विज्ञान या ठिकाणी विज्ञानामध्ये कोणत्याही एका शाखेचा पूर्ण विकास होऊन आज ती कृतकृत्यतेला प्राप्त झालेली आहे. असं एखादं तरी शाखा यायला पाहिजे होती का नाही. बरं, तुम्ही म्हणा आता नाही, पण चाललेत ना प्रयत्न, आज ना उद्या होईलच. अरे, ज्या अर्थी कल्पच्या कल्प गेले अजून लागले नाही तर आता पुढं कधी लागणार आहे. कारण तो पदार्थ कसा आहे, एक त्याला काय म्हणतात क्षणपरिणामी, एका एका क्षणाला बदलणारं असं त्याचं स्वरूप आहे. त्याचं तुम्हाला काय शोध लागेल. बरं, तो पदार्थ तत्वता जर असता तर त्याला काहीतरी स्वतःचं स्वरूप असतं आणि त्या स्वरूपाची सिद्धी झाली असते तर त्याचं तुम्हाला स्थिर बुद्धीनं सूक्ष्मबुद्धीनं काही ज्ञान करून घेता आलं असतं तंत्राच्या साहाय्याने. असं कधीच होणार नाही. आणि जे मग आता खरं सांगा, खरं बुद्धीचं दिवाळं वैज्ञानिकांचं आहे का ह्या अध्यात्म प्रवण असणाऱ्या लोकांचं आहे. वैज्ञानिकांचं बुद्धीचं दिवाळ आहे. आणि ज्यांच्या लक्षात आलं ते लोक लगेच काय झाले, अध्यात्माकडे वळली. आणि त्यांना त्या विज्ञानाविषयी आता त्यांना संदेह राहिला नाही. भटकर सर म्हणतात की हे विज्ञानाला इतक्या मर्यादा आहे. ते कधी कधी भाषणात म्हणतात, आपले लोक म्हणतात न कळून, ते कळून म्हणतात. जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं. त्यांच्या भाषणात एक वाक्य असतं बऱ्याच वेळेला, हे जिथं संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं. म्हणजे अशा लोकांना जर विज्ञानाचं एवढं मिथ्यात्व जर कळलं ना तर ते कधीच विज्ञानात रमू शकणार नाही. ते कशाचा शोध घेणार. आता त्यांना करीत तसे आडवारा होईल का कधी प्रतिबंध विज्ञानाचा. म्हणून आपले जे काही लोक म्हणतात ना, खरे जे वैज्ञानिक आहेत ना तेच हे अध्यात्माचे अधिकारी आहेत. चांगलं लक्षात घ्या. त्याच्यातले जे काही त्रुटी असतील त्या काढून पण जर खरे वैज्ञानिक म्हणजे त्यांना सगळं हे माहीत झाले आपल्या मर्यादा, मग आता त्यांना कधी शंका येईल का याच्यातून काही शोध लागेल म्हणून, याच्यातून आपल्याला शांती समाधान प्राप्त होईल. म्हणजे एकदा जर ते इकडे वळले तर त्यांना पुन्हा तिकडचं कधीच नाही संदेह राहणार नाही. पण संदेह राहणार नाही, पण असे जे लोक आहे तुम्हाला वाटतं का त्यांना अध्यात्मामध्ये निश्चित प्रवेश होईल. अध्यात्मामध्ये पुन्हा तेवढं ही तर त्यांच्या बुद्धीची प्रगल्भता झाली आणि त्या बुद्धीनं फक्त काय घेतलं, विज्ञानाबद्दल माघारी घेतली. त्याच्यापेक्षा अथांग विश्व कोणाचे, अध्यात्माचे. त्या अध्यात्मामध्ये प्रवेश करण्या इतकी सूक्ष्मता असेलच असं नाही, केवढाही मोठा वैज्ञानिक असलं तर. त्याला ह्या माया ब्रह्म आणि ह्या दर्शनकारांचे विचार त्याच्या बुद्धीवर चांगल्या प्रकारे आरूढ होतील असं सांगता येत नाही. म्हणजे त्या विज्ञानापेक्षा अध्यात्माला बुद्धी फारच सूक्ष्म लागते.
आता तेच मला म्हटलं तर त्रुटी जे त्याच्या पुढं असे किती सूक्ष्म असली तरी त्याला शोध लागणार नाही. ती कशी असली पाहिजे? पवित्र शुद्ध बुद्धी असली पाहिजे. आता पवित्र शुद्ध बुद्धी पुन्हा कशाने असली पाहिजे? शास्त्राने सुसंस्कृत झालेली पाहिजे. म्हणजे त्यांनी पूर्वी निष्काम कर्म, उपासना, वर्णाश्रम, धर्म, योगादी साधन करून त्याची बुद्धी शुद्ध असेल, आहे की नाही, तर अशा पुरुषाला मग मात्र याच्यामध्ये प्रवेश होईल, अशी स्थिती आहे. नाहीतर मग जर झालं असतं ना, वैज्ञानिकांची मक्तेदारी झाली असते अध्यात्म, आहे की नाही. आणि आता पुढचा जो येणारा श्लोक आहे ना, त्या श्लोकाची प्रवृत्ती झाली नसती. मनुष्यानाम सहस्रेषु, काय कोणता श्लोक तोच ना, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये आणि यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वता. बरोबर ना. तर असं सांगतात की आता त्या ठिकाणी काय होईल? आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होणे जायजे. आपलं चिंतन हे चाललं होतं. समजा हे झालं, तत किम, तुम्हाला कळलं, अज्ञान संपूर्ण नष्ट झालं, विज्ञान बाधित झालं आणि वृत्तीज्ञान स्वरूपभूत ज्ञानामध्ये एकरस होऊन गेलं. हे सगळं चाललं, आहे की नाही. बोलाचाची कढीन बोलाचाची भात, जेवून या कोण तृप्त झाला. तसं नाही आमचं. हे जर ज्ञान झालं, ते लहान मुलं खेळतात, हे घे पेढे, हे घे चुरमुरे असं म्हणतात. हाय म्हणतो, किती खुसखुशीत चुरमुरे आहेत, पेढे किती गोड आहे. पोट भरलं का? मग देणाऱ्याने दिले नाही का? घेणाऱ्याने खाल्ले नाही का? पोट का नाही भरलं? हे सगळे मनोरथ होते. त्याला काय म्हणतो? मनोरथाचे मनाचे मांडे खाणे. तसं त्यांनी फक्त ते मनोरथ होतं. तसंच आहे का? हे पण काही कल्पना आहे का? नाही. यांनी तुम्हाला मनोरथाचे परियळ, मनोरथाचे घास ना, परियळ शब्दाचा अर्थ घास आहे ना, पक्वान्न, मनोरथाचं पक्वान्न. लाखो वेळा जरी तुम्ही ते मनोरथाचे उपसा वेगळे काय अनुआहाती, उपवासा वेगळे दुसरं काय आहे का? उपवासच पडणार. तसं हे जरी तुम्ही आता आम्ही विज्ञानाचे घास खात होतो मनाने कल्पिलेले, आता तुमच्या काय करतो? वेदांताचे. यांनी काय झालं तुम्हाला? काही झालं नाही. तर असं जर असेल तर मग काय विज्ञानात ज्ञानात फरक आहे? तर तेच सांगतात. आमचं सांगणं जे आहे ना, इथं सांगायचं म्हणजे इथे एक इथं ते आपले गुलेबाबांची मालिका काढतात ना, तर त्यांना ते एक तासासाठी जर गेले ना परदेशामध्ये, तर परदेशात 1 तास म्हणजे त्यांना जाण्यासाठी विमानाचं तिकीट असतं, तिकडून येण्याचं तिकीट असतं आणि हजारो रुपयाचे त्यांना एका व्याख्यानाचे पैसे मिळतात त्यांना याच्यामध्ये. तर आता ते व्याख्यान देतात आणि ती लोक म्हणतात की हा भारतीय मनुष्य इथे येऊन खूपच चांगल्या प्रकारचं ज्ञानदान करतो, असं त्यांना म्हणतात. आणि ते लोक म्हणतात की आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळतं. मग आता हा जो व्यवहार आहे की नाही, सांगणाराचा आणि तिथं ऐकणाराचा, त्याच्या मोबदल्यात त्याला फक्त अर्थार्जन होतं. कारण जर त्यांचं पूर्ण जर समाधान झालं असतं तर ते परत वारंवार देश हिंडले नसते, आहे का नाही. बरं, ऐकणाऱ्यांचं समाधान झालं असतं, परत त्याला बोलावलं नसतं, आहे का नाही. परत बोलावलं नसतं. पण इथं माऊली म्हणतात की आम्ही हे जे सांगतो याचा असा आहे, जेने सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साने मोठे उरो निधी. ह्या ज्ञानाचं फल आहे. आणि ते कोणाला आहे? श्रोत्याला आहे आणि वक्त्याला आहे. श्रोत्याला काय फळ आहे? तर सांगतयाचे बोलणे खुंटे. जो सांगणार आहे ना, त्याचं जे बोलणं आहे ते कुंठित होतं. कारण ते काय, शेवटी ते म्हणतात, अरे किती बोलत बसलं तरी कैसे बोटाने दाखवू तुला, सांग गुरुच्या मुला किंवा कोणाही प्रमाणा ओ निधी मा. हे काय किती सांगितलं तुला भाराभर तरीसुद्धा त्याचा उपयोग नाही. जेव्हा हा शब्द शब्द निमाला आणि वाद खुंटला, या ठिकाणी हा शब्द माघारी फिरेल. मागं सांगितलं ना त्यांनी की या ठिकाणी जाणीव, विचार किंवा तर्क हे त्याच्या ठिकाणी कोणत्या जाणीव वृत्तीज्ञाना जोपर्यंत आहे तोपर्यंत शब्दाचा प्रपंच आहे, विचार आहे तोपर्यंत शब्दाचा प्रपंच आहे, तर्क आहे तोपर्यंत शब्दाचा प्रपंच आहे. बरोबर ना. अर्थापत्ती अभाव सगळ्या ठिकाणी. पण ज्या वेळेला ही सगळीच प्रमाणं कुंठित होतात त्यावेळेला बोलणं कुठं येईल?
म्हणून सांगणाऱ्याचं बोलणं शेवटी थांबतं. पण थांबतं म्हणजे काय, ऐकणाऱ्याच्या अज्ञानाच्या आवरणाची निवृत्ती करून थांबतं, त्याला स्वरूपात स्थिर करून थांबतं, आहे की नाही. आणि ऐकतयाचे व्यसन तुटे. आणि ऐकणारा जो म्हणतो ना, ते आम्हाला काय ऐकण्याचा जो छंद होता तो कशासाठी होता, शांती समाधानासाठी का दुसरं कशासाठी, ऐकत कशासाठी होतं. आता त्याची शांती त्याला प्राप्त झाली, त्याला स्वरूपभूत आनंद प्राप्त झाला, आता काय ऐकत राहायचं, आहे की नाही. आता जर कोणी सांगायला लागलं तर तो काय म्हणेल, झडीत मूठ कशाला धरता, आहे की नाही. झडीत आता हे चाललंय, आता मूठ धरण्यात काय उपयोग आहे. तसं मी आत्मानंदाने तृप्त आहे, ऐकायचं काय, आहे की नाही. आणि सांगणाराचं बोलणं का खुंटतं, ते म्हणतो माझं ज्या प्रवृत्तीनिमित्त होतं तुला आत्मबोध करावा, त्या आत्मबोधात तू स्थिर झालेला आहे. तू आणि मी एकच आहे. आणि माझा आत्मबोध तर काय आहे, बोधच आत्मा झालेला आहे, ऐक नाही असं. आणि तो त्याच्यामध्ये हे आता हे बोलणं वगैरे राहिलं नाही, अवाच्य स्थिती ते. मग आता न बोलण्याचं काय घेईल. मग त्याचं वर्णन केलं. चित्रम वटतरोर मुले वृद्धा शिष्या गुरुर्यवाह गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशय. हा आचार्य सांगतात दक्षिणामूर्ती स्तोत्रामधले, मला वाटतं शेवटचं. तर ते सांगतात की एका वटवृक्षाखाली एक वृद्ध अशा प्रकारचे शिष्य आणि तरुण असा गुरु बसलेला आहे. आणि तरुण गुरु सांगत आहे, वृद्ध शिष्य ऐकत आहे. त्या झालं काय, तर त्यामुळे गुरु आता काय सांगत असतील, तर आचार्य म्हणतात की गुरु काय नाही सांगत, मौनात बसलेले. गुरोस्तु मौनम व्याख्यानम, मौन हे गुरूंचं व्याख्यान आहे. आणि मौन ह्या ज्ञानमुद्रेत फक्त बसलेले आहेत. ही ज्ञानमुद्रा फक्त गुरु आणि शिष्य एकच आहे एवढंच सांगते. सर्वम खल्विदम ब्रह्म एवढंच सांगते. आणि त्या ज्ञानमुद्रेत बसलेल्या त्या अर्धोन्मिलित कृपादृष्टीनं अवलोकन करणाऱ्या त्या शिष्याला दुसरं व्याख्यान करणे ऐकण्याची पण इच्छा राहिली नाही. शिष्यस्तु छिन्न संशय. आणि गुरुचं व्याख्यान काय आहे, मौन. हे चित्रम हे काय आहे, ह्या सगळ्या विश्वामध्ये एक अद्भुतता आहे. हे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. इथं तुम्ही असं नाही घ्यायचा, ते पहिलं वेगळं आहे. दुसऱ्या अध्यायाला आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम. तिथं काय सांगितलं, मुमुक्षूच्या दृष्टीनं जर पाहायला गेलं तर हे सांगणारे अनुभवणारे लोक कमी आहे, सांगणारे लोक कमी आहे, ऐकणारे पण लोक कमी आहे, आणि ऐकून कळलं नाही असे मात्र भरपूर आहेत. श्रुत्वा पेनम वेद न चैव कश्चित, असे भरपूर लोक आहेत. तेव्हा अशा प्रकारची स्थिती आहे. पण इथं ती स्थिती नाही. इथं सांगतयाचे बोलणे खुंटे तिथं, आणि म्हणजे त्याला बोलण्याची गरज नाही आणि याला ऐकण्याचं राहत नाही. म्हणजे हीच एक असं अध्यात्मशास्त्रच असं आहे का जिथं आपण बोलणाऱ्यालाही बोलण्याची आवश्यकता राहत नाही, ऐकणाऱ्यालाही ऐकण्याची आवश्यकता राहत नाही. ते काय त्या आश्चर्यवत पश्चितीचे श्लोक फार गोड आहे ते खालचे. एक ऐकताची निवाले आणि ते देहभावी सांडिले आणि ओळखी सवे पावले तद्रूपता, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. बरोबर आहे ना. ओळखी सवे पावले तद्रूपता, तद्रूपतेलाच प्राप्त झाले. मग सगळा प्रपंच कशासाठी, तद्रूपता अर्थरूपतेसाठी, ते त्यांचं कार्य झाले. असं सांगा, जगामध्ये कोणतं ज्ञान असं आहे, अध्यात्मज्ञान सोडलं, अध्यात्मविद्या विद्यानाम, ही ब्रह्मविद्या सोडली तर सांगणंही संपलं, ऐकणंही संपलं, करणंही संपलं, भोगणंही संपलं, ऐके नाही. असं ही स्थिती दुसऱ्या कुठं आहे का, कोणत्या शास्त्राच्या अध्ययनात किंवा शास्त्राच्या काय अनुष्ठानात कशातच कुठं हे नाही. म्हणून हे याची काय आहे, अत्यंत अपूर्वता आहे. म्हणून भगवान सांगतात की अशा आणखीन पुढं सर्वात महत्त्वाचं सांगतात. हे नाहीतर मग काही लोकांना ना अध्यात्मात आहे, ते म्हणे हा पहिला वेदांत ऐकत होता पण अलीकडे ना तो काही येत नाही, त्याला वेदांतामध्ये रस राहिलेला दिसत नाही. अरे तुझं वेदांत ऐकून त्याला जर त्याची अनुभूती जर झाली असेल तर त्याला ऐकत याचे व्यसन तुटे, तुझंच सांगण्याचं व्यसन सुटलं नाही, आहे का नाही. असं नाही का त्याचा अर्थ होत, आहे का नाही. हे काय कायमच सांगायचं कायमच ऐकायचं असं थोडंच आहे. ज्याच्यासाठी सांगायचं ते जर झालं असेल तर कशाला. ते स्वामी महाराज सांगायचे की अमृतानुभव का चांगदेव 65 ते झालं. ते गुरुजींचं उदाहरण सांगायचे. ते स्वतः तर असं कोणी काही म्हटल्यावर तर म्हणायचे, पण ते गुरुजींचा अमृतानुभव किंवा चांगदेव 65 संपली आणि चातुर्मासाचे 4-8 दिवस शिल्लक राहिले. तो एक कोण सावकार होता, तो ऐकायला येत होता दररोज. तो म्हटला, त्याला वाटलं आता 4-8 दिवस राहिले, आता काय नवीन काय ग्रंथ सुरू करतील. आता त्यांना वाटलं की आता 4-8 दिवस राहिले, जाऊ दे ग्रंथ पूर्ण झाला आहे आता. तर ते म्हणे, हां गुरुजी आता काय सुरू करायचं.
ते म्हणे काही नाही, आता तू वाटी वस्तारा आण म्हणे. त्याच्यामध्ये अरे अमृतानुभव झाल्यावर काय ऐकायचं राहतं का, सांगायचं राहतं का, आपल्या स्वरूप महिमेत राहायचं ना. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं हे जाणणे साने मोठे उरो निधी. आता दुसरं सांगतात ह्याचं एक सर्वात मोठं महत्त्वाचं आहे की ज्ञानामध्ये ह्या ज्ञानाचा अहंकार किंवा जाणीवेचा जो अहंकार आहे तो निश्चित गेला तरच खरं हे ज्ञान ह्या स्थितीला म्हणजे हे जे सांगितलेली जी काही स्थिती आहे अत्युच्च कोटीची याला प्राप्त झालं. जे जाणणे, जे जाणल्यानंतर साने मोठे उरो निधी, हा श्रेष्ठ आहे, हा कनिष्ठ आहे. आणि जर श्रेष्ठ कनिष्ठ जर त्याच्या अंतःकरणात असेल की मी ज्ञानी आहे, हा अज्ञानी आहे, शिष्य अज्ञानी मला शरण आलेला आहे आणि मी त्याचा उद्धार करणार आहे की नाही. याच्यामध्ये उलट त्याला आणखीन सांगतो की या ठिकाणी मंगलाचरण करताना सुद्धा ज्येष्ठ कनिष्ठ भाव ठेवूनच गुरुच्या संवादाला, गुरुच्या बरोबर संवादरूपी चर्चेला प्रवृत्त झालं पाहिजे. असं जर हेतुपुरस्सर सांगत असेल तर या ठिकाणी साने मोठे त्याच्या ठिकाणी आहे का नाही भेद? ते लहान मोठा हा भेद आहे की नाही त्याच्या ठिकाणी? आहे ना, आहे ना. मग जर तो भेद त्याच्या ठिकाणी असेल तर तो काय सिद्ध करतो? त्याची स्वरूप स्थिती सिद्ध करतो का स्वरूप स्थिती सिद्ध करत नाही? तो त्याचा अजून कारण द्यायचा अभिमान गेला नाही. म्हणून ज्ञानवान पुरुषाचं सर्वात महत्त्वाचं लक्षण पहिलं हे असलं पाहिजे. बाकीचं कधी कधी त्याला काही व्याधी झाला आणि तो विवळत बसला तरी चालेल, आहे की नाही. कधी कधी दुःख निवृत्तीसाठी, सुखप्राप्तीसाठी पार पायाला भोवरा बांधून फिरला तरी चालेल. कारण काय, तो कार्यरूप प्रपंचाचा असणारा जो काही भ्रम आहे तो भ्रम निश्चित अज्ञान गेल्यानंतर तो निश्चित निवृत्त होईल. परंतु हे भ्रम जर त्याच्या ठिकाणी नसतील आणि ज्येष्ठ कनिष्ठ भाव जर असेल, भ्रम नसतील म्हणजे हे त्याच्या ठिकाणी दिसत नसेल. परंतु या ठिकाणी बघा ना, मी जवळजवळ असंसक्ती पदार्थाभावनीचा अभ्यास केल्यामुळं आहे की नाही, मला हा कुत्ता जाणे, चमडा जाणे, जन्ममरणाची भीती नाही, सुखदुःखाचं काही वाटत नाही. पण असे जाणणारे लोक म्हणजे हाच देह आहे. ते स्वामी महाराजांना एकाने सांगितलं, आम्ही त्या काशीमध्ये म्हणजे एक विषय होता, त्या विषयाचा निर्णय होत नव्हता. आपले प्रातस्मरणे गणेश्वर शास्त्रींच्या बरोबर एक खंडन खाद्यातला श्लोक, एक पंचदशी होती आणि तिच्या उपोद्घातात होता. तो काय मला आता त्याचा आठवत नाही बरं, आणि ती पंचदशी पुन्हा काही कुठं सापडली नाही. तर स्वामी महाराज त्याचा अर्थ करायचे आणि ते सांगायचे की हा अर्थ नाही, आणि ते जे अर्थ करायचे ते स्वामी महाराज म्हणायचे हा अर्थ तुमचा बरोबर नाही. मग एक दिवस काय झालं की ते म्हटले, त्यांचे म्हणजे त्यांच्या गुरूंचे वडिलांचे गुरुबंधू दातार शास्त्री म्हणून ते आता गेले किंवा गेले असतील, तर ते म्हणे मी आज दातार शास्त्रींना विचारतो. म्हणून त्यांना सांगितलं म्हणजे स्वामींचं आमची ही चर्चा चालली आणि ते तर काही निर्णय मानायला तयार नाही, ते असं म्हणतात. तर मग त्यांनी सांगितलं स्वामी म्हणतात ते बरोबर आहे, असं ते त्यांना बोलले. तर ते म्हटले ते इतके आग्रही ना, तर ते म्हणू नये, पण ते असं म्हटले की ते म्हणतात की बरोबर आहे. म्हणजे किंवा एखाद्याने म्हटलं का ज्ञानेश्वर महाराज, तर ते स्वामी ते गुरुजींच्या काही निष्ठा ठरलेल्या आहेत, तर ते म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांनी हा हक्क तुम्हाला दिला आहे, आम्ही सनातन परंपरेने दिला आहे, असा त्याचा अर्थ नाही. म्हणजे हे आता ऐकतो आमच्या बुद्धीला कळायचं नाही त्याचं, पण असा त्यांचा भाव असा वाटला. तर इतके ते पण गुरुजी सांगणारे. ते दातार शास्त्री जेव्हा भेटले तेव्हा ते काय म्हटले, आल्यावर म्हणून स्वामी महाराज म्हणले आज फार चांगलं झालं वा तुम्ही भेटले, आज फार आमच्या अंतःकरणातली शंका फार 4 दिवस झाले म्हणे आम्हाला झोप येत नाही. ते म्हणे आज सकाळीच मला त्या शास्त्री महाराजांनी सांगितले म्हणे, आणि ते तुमचं म्हणणं बरोबर आहे असं त्यांनी सांगितलं. स्वामी महाराज म्हणले वा वा, आता तुमचं प्रामाण्य मिळालं ना, आमचा सगळा भ्रम गेला म्हणे. आता काय विश्वेश्वराने आज तुमची भेट घालून दिली. खरं सांगू का म्हणे की हा देह पडला ना, काही ब्रह्मविद्या ब्रह्मलोकाला गेली, असं ते शास्त्री महाराज म्हटले, दातार शास्त्री महाराज. हा देह पडला की तर स्वामी महाराज काय म्हटले त्यांना, तुम्हीच अजून खूप भ्रमात आहे म्हणे, असं त्यांना म्हटले. त्यांनी साष्टांग, त्याचं शेण वगैरे पडलेलं होतं, त्या गल्लीतच साष्टांग दंडवत घातला, कोट वगैरे चांगले त्याचं जुने पंडित त्यांनी त्याच्यातच दंडवत घातला, असं कान धरले त्याच्यामध्ये. म्हणजे ही जी गोष्ट आहे आपल्याला कशासाठी चालले की जे जाणणे साने मोठे उरण, खरं ज्ञान, पांडित्य वेगळं,
शास्त्राचं अध्ययन करून मिळवलेलं पांडित्य वेगळं आणि हे पांडित्य नाम पंडानाम आत्मविषया बुद्धी येशाम ते पांडित्य वेगळं. आणि त्या पांडित्याचं मुख्य लक्षण कोणतं असेल तर साने मोठे उरो निधी, त्याच्या ठिकाणी लहान मोठा असा प्रकारचा ज्येष्ठ कनिष्ठ भाव राहता कामा नये. अजूनही आपल्याला त्या शब्दांची शक्ती कळली नाही, पण एवढं तर आपल्याला निश्चित माहीत. मला वाटतं सिद्धांत बिंदूमध्ये त्याचं काहीतरी थोडंसं स्पष्टीकरण झालं होतं, पण ते काही कळलं नाही. त्याच्यामध्ये सगळ्या शास्त्रामध्ये हे सांगितलं जातं की नाही ज्येष्ठ कनिष्ठ भाव. आता ज्येष्ठ कनिष्ठ भाव वास्तविक हे अंतःकरणाचा धर्म आहेत ना, ते तुम्ही कारण शरीराचा निराश झालेला कसं लावता. एक अनुभवाच्या दृष्टीने एवढं आपण म्हणू शकतो का सुषुप्तीमध्ये ज्येष्ठ कनिष्ठ भाव नसतो, आहे की नाही. म्हणजे कारण शरीराचा अभिमान सुटला, कारण शरीरामध्ये अभिमान सुटला तर ज्येष्ठ कनिष्ठ भाव मावळेल एवढं आपल्याला साधारणतः त्याचं स्पष्टीकरण करता येतं. पण हेच लक्षण तुम्ही जे सांगता त्याचं काही फार मोठं असं प्रक्रियाबद्ध चिंतन करता येत नाही. म्हणजे माझ्या लक्षात आलं ना भाऊ, असं सिद्धांत बिंदूमध्ये काहीतरी थोडंसं स्पष्टीकरण टिप्पणीमध्ये आलं होतं, पण ते पण कळलं नाही. तर त्याच्यामध्ये असं आहे की जे जाणणे साने मोठे उरोनिधी, एवढे तुला लाभ होतील. कुठं हे जर आम्ही हा 7व्या अध्यायामध्ये आता जे चिंतन सांगतो याचे होणारे लाभ हे आहेत. हे लाभ जगातल्या कोणत्या कशाने होणार आहे तुम्हाला? कर्माने होणार, उपासनेने होणार, योगाने होणार, का ह्या ज्ञानानेच होणार? ह्याच ज्ञानाने होणार. एवढं तुला आता आम्ही सांगणार आहे. आणि पुन्हा असं सांगतात, आईसे वर्म जे गूढ ते किजेल वाक्या रूढ, जेने थोडेनी पुरे कोड बहुत मनीचे. असं म्हणतात की आता हे जे आहे ना, पुन्हा याचं काय आहे, याचं वर्म सांगेल आम्ही. वर्म सांगेल म्हणजे त्याचं अत्यंत एखादं रहस्यात्मक गोष्ट आहे, गूढ रहस्यात्मक, तिचं काय करेल, उद्घाटन करेल. म्हणजे स्पष्टपणे तुम्हाला हे दाखवून देईल. आणि त्याचं काय दाखवेल तर मार्मिक रहस्य तुम्हाला ज्ञात करून देईल. म्हणून आयुष्य वर्म जे गूढ, जे अत्यंत गुप्त आहे. मुळात तर ही विद्या सगळी अध्यात्मविद्या ही गुह्य विद्या आहे, गुह्य तर आहे, याच्यामध्ये गुह्यतमता आहे. हे भगवान नव्या अध्यायात पुढे सांगणारच. इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामी, हे तुला गुह्यातलं गुह्य आम्ही सांगणार आहोत. सर्वात गुह्यातील गुह्य काय असेल तर ही अध्यात्मविद्या आहे. आणि ते सुद्धा कसं, आणि मग जे गुह्य असतं ते सांगणं काही सामान्य गोष्ट नाही. परंतु आणि त्याच्यातही पुन्हा त्या गुह्य गोष्टीचं काय सांगायचं, पुन्हा आणखीन गुह्यतमत्व किंवा त्याचं वर्म सांगायचं. परवा कीर्तनामध्ये त्यांनी सांगितलं वर्माला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. नाहीतर लोक, मला आता लक्षात नाही, सकाळी लक्षात होतं, मी सहजच असं विचार केला की कोणकोणते पारिभाषिक शब्दाची शक्ती आपल्याला कळली नाही. किंवा आपण म्हणतो हे शब्द, जसं अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म त्यालाच मोक्ष म्हणतात. उडे बाबांचं वाक्य आपण उच्चारण करत चालतो. उच्चारण करताना सगळ्या शब्दांची शक्ती आपल्या लक्षात आली का असं. तर नंतर काय झालं, थोड्या वेळाने दुसरं पद आलं, थोड्या वेळाने तिसरं पद आलं. याचा अर्थ काय झाला, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नकळतच आपण बोलत असतो, त्या शब्दाची शक्ती न कळता बोलत असतो. कारण त्यातलं मार्मिक जे रहस्य आहे ते आपल्या लक्षात आहे. बाधितानुवृत्ती हा शब्दसुद्धा तसाच आहे. तुम्ही साधं विचारचंद्र शिकला आणि बाधितानुवृत्ती शब्दाची शक्ती कळली तर माणूस जीवनमुक्तीचं विलक्षण सुखभोगीत जीवन काढील. किती वेदांत ग्रंथ शिकले तरी आहे काय तेच आहे ना, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा, जीवनमुक्ती. पुढं राहिलेलं काय आहे, प्रारब्ध क्षयाची वाट पाहत राहणं, त्यालाच म्हणायचं की अविद्यालेश मानला. असं ह्याच गोष्टी आहे की नाही. पण त्याच्यात मग राहायचं कसं, तर बाधितानुवृत्तीनं राहा. बाधितानुवृत्तीने शब्दाची शक्ती कुठं कळते. त्या खंदारकर महाराजांनी सांगितलं की ह्या बाधितानुवृत्तीवरून सांगतो. तर ते म्हटले की मी गुरुजींना भेटायला गेलो, म्हणजे प्रातस्मरणे रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींना, कुठं सोनपेठला. त्यांना डायबिटीस होता, मधुमेह आणि संधिवाताच्यामुळं खूपच दुखायला. संधिवाताच्या वेदना म्हणजे विंचू चावल्यासारख्या असतात, त्यामुळे ते सारखे त्यांनी विवळत होते. आणि हे त्यांना भेटायला गेले. तर ते स्वामीजींना इथं प्रत्यक्ष म्हटले ते की मी भेटायला गेलो तर गुरुजी खूप तळमळत होते. त्यांनी पाहिलं प्रेमाच्या माणसाला, त्यांना भरून आलं. मग ते म्हणे आता काही नाही गुरुजी, आता हे आपलं प्रारब्ध आहे, हे आता भोगूनच संपावं लागेल, तुम्ही आता हे थोडं सहन करा असं सांगितलं. गुरुजी शांत बसले आणि ते बोलता बोलता त्यांना काय म्हणे, आता बाधितानुवृत्तीनं राहणं याच्यापेक्षा काय आपल्या हातात आहे म्हटले. ते म्हणले उठा आता इथून तुम्ही.
ते गुरुजी म्हणले तुम्ही उठा इथून. आता त्याचं कारण ते कोणत्या बाधित अनुवृत्ती शब्द त्यांनी ऐकला, आपणही म्हणतो, महाराजही त्यांना म्हटले. तर ते काय म्हटले, हां अहो बात करायला पदार्थ असला तर बाधित अनुवृत्तीनं म्हणले, जा तुम्ही आता इथून, असं बोलले. इतक्या रागात ते बोलले. ते म्हणे त्यांच्या त्या बाधित अनुवृत्ती शब्दीचं आता मला कळतंय म्हणे. तर ते आता मला त्या शब्दाची शक्ती कळते म्हणे, कारण आता मी पूर्ण मृत्यूच्या दारात आहे म्हणे. तर आता मला त्या शब्दाची शक्ती कळते, असं ते म्हटले. याचा कशासाठी चाललं होतं आपलं, हा ऐशेनी वर्म जे गुढ आणि जे ते किजेलं वाक्यारूढ, हे जे अशा मार्मिक गोष्टी असतात त्या सहज किती शब्द सांगितले तरी कळत नाही. पुष्कळ भाराभर टिप्पा लिहिल्या याच्यामध्ये, तरीसुद्धा त्याची शक्ती कळत नाही. आता ते रामसुखदासजींचे जे कोणते साधक संजीवनी आहे ना, त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर झाले. आता तो कोणतं, मला आता जेव्हा पूर्व नरकाला जातील मग त्यांना पिंड, हा त्या तो श्लोक कोणता आहे पहिल्या अध्यायातला, की त्यांना पिंडदान, लुप्त पिंडोदक क्रिया. हा जर त्या ठिकाणी तुमचा हे झाला, वर्णसंकर झाला, तर त्या पितरांना तुम्ही पिंड देऊ शकत नाही. मग आता तिथं पिंड म्हणजे काय, इंग्लिश लोकांना ज्ञानेश्वरी वाचायची ना, गीता वाचायची ना, तिकडं तर काही वेद माहीत नाही, पिंडदान वगैरे ह्या संकल्पना माहीत नाही. मग आता त्यांना पिंडोदक क्रिया, लुप्त पिंडोदक क्रिया कसं समजावून सांगायचं, ते भाषांतर अजूनही आहे उपलब्ध, आता काही दुरुस्त केलं असं माहीत नाही, पण ते आपल्याकडे आहे ती टीका. तर त्याच्यामध्ये लिहिलं की पिंड म्हणजे राईस बॉल. हां, राईस बॉल म्हणजे भाताचा केलेला गोळा. आता हे शब्द बरोबर आहे, पण आता ते तात्पर्य एवढं आहे का ते, का त्याचं वर्म आहे का त्याचं दुसरं काय अर्थ आहे, अभिप्रेत अर्थ दुसराच आहे का नाही. तर त्यांनी लिहिलं का दे विल लॉस देअर राईस बॉल, म्हणजे ते पितर जे आहे ना, तर ते आपल्या त्या पिंडाला मुकतील. देविल काय मी म्हटलं, देविल, हा दे विल लूज देअर राईस बॉल, म्हणजे ते चुकतील कोणाला, त्यांच्या त्या पिंडाला, म्हणजे त्या राईस बॉलला. आता यांनी त्याला अर्थ झाला का बरं, शब्द सांगितला का नाही तुम्ही, पण वाक्यारूढ झालं का ते. ते इथं सांगतात ते किजेलं वाक्यारूढ, असं जे वर्म आहे ना, तर वाक्यारूढ किजेलं म्हणजे आम्ही शब्दाने त्याचं प्रकाशन करू, त्या शब्दाच्या उजेडामध्ये तुम्हाला त्याचा अर्थ दिसेल असं आम्ही सांगणार आहे. नाही तर राईस बॉल सारखं आम्ही त्याचं स्पष्टीकरण अनुवाद करणार नाही. म्हणून म्हणतात ते किजेलं वाक्यारूढ. आणि एवढं आहे बरं. मग आता तुम्ही खूप खूप सांगत बसाल. ह्या ज्ञानेश्वरीमध्ये हे 2 अध्याय असे आहेत, मला वाटतं हे 2 अध्याय सर्वात कमी वय असतील. 5व्या अध्याय ते 180 वया, आणि दुसऱ्या अध्याय ते 7व्या अध्याय ते 210 वया. इतक्या कमी अध्याय, इतक्या कमी वयाचा एकही अध्याय पुन्हा नाही. बाकी 16 अध्यायामध्ये इतकं कमी नाही. परंतु हे कसं आहे, थोडेनी पुरे कोड, थोडं सांगू आम्ही, म्हणजे असं नाही का सूत्ररूपाने सांगितलं तुमचं मन आणखी बुचकळ्यात पडलं, असं नाही. त्याचं स्पष्टीकरण झालं असं. आणि असं हे जे गूढवर्म सांगू ते वाक्यारूढ करू, म्हणजे आम्ही शब्दरूपाने केलं ना तर ते तुम्हाला कळेल. मग आता तुम्ही किती शब्दाचा विस्तार करता काय माहीत नाही. थोडे शब्द आम्ही बोलू, परंतु थोडे शब्द बोललं तर मनाला थोडं बरं वाटेल, तसं नाही. मनीचे बहुत कोड पुरे, तुमच्या मनाचं जेवढं जे काही इच्छा आहेत ना, सगळ्या इच्छा पूर्ण होतील. काय प्रतिज्ञा आहे की नाही. ते भगवंत सुद्धा थोडे मागं सरले असते, पण माऊली स्पष्ट रीतीनं सांगतात तुमचे सगळे कोड जे आहे ना, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. कशा सगळ्याच्या, जो जे वांछील तो ते लावो, प्रतिज्ञा केली, पुरी झाली का, झाली. कारण का, कशी 2 रीतीनं पूर्ण झाली ती प्रतिज्ञा. आणि हे सुद्धा जेने ठीक चाललंय ना, जेने बहुत मनीचे बहुत, आपल्या मनात जेवढ्या काही इच्छा असतील सगळ्या इच्छा पूर्ण होतील ह्या चिंतनाने, असं सांगतात. पसायदानात सांगतात की ते सगळ्या लोकांचे जे ना, सगळे लोक सुखी झाले पाहिजे, सगळ्यांच्या कल्पनेप्रमाणे. तिथं तरी आपल्याला थोडा संदर्भ दुसरा लावता येतो, कारण स्वधर्म आचरण वगैरे करून मग झालेली इच्छा, अर्थात विविध इच्छा, आणि त्याची पूर्तता होईल, असं काय करता येईल. आता इथं सुद्धा असं काय आपण करू शकतो, पण खरं असं आहे की सगळं कोड कधी, आता काल आपण चिंतन केलं, हस्तिपदे सर्व पदम निमग्न, हत्तीचा पायात सगळे पाय आले की नाही. तर तुम्हाला आपला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं, आणि त्याच्यापासून जर तुमची इच्छा तृप्त झाली
आहे की नाही? की तुम्ही म्हणायला लागले की आता मला न किंचित काय कर्तव्यम विद्यते, हा मला काहीच कर्तव्य राहिलं नाही. तर ह्या मूळ अज्ञान गेल्यानंतर स्थूल अज्ञानातल्या ज्या बाधित इच्छा त्याची पूर्ती आणि अपूर्ती याच्याविषयी तुमचा आग्रह राहील का? काही कोणताच आग्रह राहणार नाही. त्यामुळं खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्याची इच्छा पूर्ण होतील की नाही? जर तुम्हाला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान झालं तर सगळ्याची इच्छा पूर्ण होतील का नाही? याचा अर्थ इथं जे थोडक्यात सूत्ररूप सांगितलंय, सूत्ररूप ब्रह्मज्ञान सांगितलंय. आणि सगळ्या इच्छा पूर्ण होतील म्हणजे काय? की या ठिकाणी तुम्हाला खऱ्या इच्छा पूर्ण होतील म्हणजे तुमच्या ज्या इच्छा आहेत ना त्या सगळ्याच इच्छा बाधित होतील. सगळ्याच इच्छा बाधित होतील आणि बाधित इच्छा बाधितानुवृत्तीने होत राहिल्या तरी ते तुमच्या आत्मस्वरूपात कोणत्याही प्रकारचं चढढळ किंवा त्याची लाभहानी काही करू शकणार नाही असं. आणि त्याच्याही पुढं जाऊन ते रामदास महाराज मनसुख सांगायचे. ते म्हणे मला सगळी लोक सारखे विचारत राहतात. त्यांनी पसायदानावर एक पुस्तक पण लिहिलेलं आहे आणि ते पसायदानाची व्याख्यानं करायची ठिकठिकाणी प्रवचनामध्ये. तर ते म्हणे की ह्या लोक म्हणतात माऊलीने म्हणे गुरूंकडं प्रार्थना केली आणि ते काय म्हणे काय ते काय होई तो हा होईल दान सुरुवात तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव आणि हा होईल दान पसाव. तुम्हाला ह्याचं प्रसाद रूपाने हे दान दिलं आणि येणे वरे ज्ञानदेव सुखी आहे झाला. ज्ञानोबाराय म्हणतात की मी सुखी झालो, मी मागितलेलं गुरूंनी मला हा प्रसाद दिला, पण प्रसादाचं दान दिलं. ते म्हणजे जगात तर किती लोक दुःखी आहेत आहे की नाही? आणि सगळ्या जगासाठी मागितलं होतं. ज्ञानोबाराय सुखी झाले आणि सगळं जगाला सुखी होण्यासाठी प्रार्थना केली. ती देवाने जर त्यांना गुरुदेवाने त्याला अनुमोदन दिलं, त्याला इदम तुझं असं होईल असं आशीर्वचन दिलं. पण आजही लोक दुःखात खितपत पडलेले आहेत ना. पसायदानाची पूर्तता कुठं झालेली? शंका बरोबर आहे की नाही? मग ते म्हणायचे तुम्ही सुखी व्हा नाही तर दुःखी व्हा. ज्ञानोबाराय जे ज्ञानोबारायांना प्रसाद मिळाला आणि ज्ञानोबारायांच्या प्रसादात तुम्ही मी राहिलोच नाही, त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण झाली. तुम्ही तिकडं मातीत जा आहे की नाही? तुम्ही ह्या अशात काहीतरी त्याला काय म्हणतो कुतर्क करून अशा शंका घ्या ना आणि मूळ शास्त्राचं हृदय किंवा त्यांचा आणि गुरुच्या संवादात असणारा अभिप्रेत अर्थ न जाणता तुम्ही घेतला तर आम्ही म्हणतो तुम्ही म्हणताना नाही झाल्या, आम्ही याचा एवढाच अर्थ घेऊ की ज्ञानोबारायांच्या सगळ्या झाल्या, कारण ते म्हणतात ना झाल्या. याचा अर्थ असं आहे खरं तर काय ह्या सगळ्या जगताचा बाध झाल्याशिवाय इच्छा पूर्ण होणार नाही. बरोबर आहे ना? आणि मग सगळ्या जगाचा बाध सगळ्यांच्या प्रत्येकानेच केला पाहिजे का? ज्याचा बाध झाला त्याला सगळं जगातलं बाधी झालं, त्याला सगळे बाधी झाले. उत्तरंडीची मडकी आहेत, एकावर एक 10 मडकी आहेत आणि ते काय म्हटले की ह्या मडके असं करा, एकच मडकं पाडायचं पण सगळी मडकी बाजूला झाली पाहिजे. असा उपाय काय आहे? खालच्या तळाच्या मडक्याला लात मारली का वरची मडकी सगळी आपोआपच उतरंड पडेल. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं का सगळ्या जगाचंही दुःख गेलं आणि आपलंही गेलं. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. आपल्याला आनंद झाला सगळ्या जगाला आनंदच आहे की नाही? आपल्याला ज्या माणसाला स्वतःला दुःख आहे त्याला सगळं जग दुःख रूप दिसतं आणि ज्याला खरा आपल्याला आनंद झाला त्याला सगळ्या ठिकाणी काय दिसतो? आनंदच दिसतो आहे की नाही? ह्या रीतीने हे अध्यात्मातलं गुढवर्म वाक्यारूढ करून हेच सांगितलं की ज्यामध्ये थोडेनी म्हणजे अगदी थोडक्यात सांगितलं तरी आपल्या सगळेच कोड सर्वच इच्छा पूर्ण होतील. अहो एकदा मी ब्रह्मरूप आत्मा आहे हे ज्ञान झालं की त्या ज्ञानामध्ये दुसरं असं दुःख जड द्वैत काही राहतच नाही ना. याचाच अर्थ ते राहत नाही म्हणजे ते सर्व कोण होते? ब्रह्मरूपच होते. सगळ्याच इच्छा काय आहेत? परिपूर्णच आहेत. आणि हे केवळ आपल्या का सगळ्या जगत तसंच आहे? कारण जर आपल्याला ज्ञान झालं असलं तर सगळ्या जगाला आपण ज्ञानी आणि जग अज्ञानी असं वाटत असेल तर हे इथल्या भाषेत काय त्याला कारण शरीराचा अभिमान आहे. आणि ह्या ग्रंथाचं काय जिथं ज्येष्ठ कनिष्ठ भाव राहिला नाही अशी स्थिती प्राप्त झाल्यावर त्याला कोणी झुकीन कोणी दुःखी असं दिसेल का? का सर्व आत्मरूपच आहेत, सर्वच आत्मरूप आहेत. म्हणून ज्या पुरुषाला खरं ज्ञान झालं त्या पुरुषाच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या का नाही? त्याच्यात पूर्ण झाल्या की त्याच्या दृष्टीने सगळ्या जगाच्या इच्छा पूर्ण झाल्या? त्याच्या इच्छा बाधित आहे का सगळ्या जगाच्या इच्छा बाधित आहे का जगच बाधित आहे? बरं, त्याच्या अंतर्वतने असणार सर्वच्या सर्व बाधित आहे. ह्याच्या सोडून दुसरा ह्याची संगती लावायला दुसरा काय पर्याय आहे का?
दुसरा कोणताही पर्याय नाही. म्हणून आपल्याला जर स्वामी महाराजांचे सांगितलं असेल अनेक वेळा, स्वामी महाराजांचे एक गुरुबंधू होते, आता ते वारले, त्यांचे चिरंजीव आले होते परवा. तर ते आले का इथं काही दिवस कार्तिकीनंतर ते राहायचे, 4-8 दिवस असे राहायचे किंवा आधी यायचे 8 दिवस. ते तिथं आश्रमाच्या आंब्याखाली जाऊन आपला नित्यक्रम करत बसायचे. इकडं अमृतानुभव म्हणा, विचारसागर पाठ चालू राहायचा. ते काही त्या पाठाला यायचे नाही. नंतर सगळं झाल्यावर निवांत पूजा वगैरे करून यायचे. तर ते स्वामी महाराज त्यांना एक दिवस म्हटले, काय इथं येतात त्या पूजा करत बसता म्हणे, इथं पाठ चालतं ते नाही, ह्या गृहस्थी लोकांना कधी ज्ञान होणार नाही म्हणे. ते त्यांचे एकदम जीवसचे कंठचे मित्र होते, गुरुबंधू एकत्र शिकलेले होते. ते अगदी त्याला एकदम धीर गंभीर भाषेत म्हटले स्वामीजी, ते आमचं काही असू दे गृहस्थी, पण आम्ही मुक्त होणार नाही. पण मला असं आत्तापर्यंत मला असा भ्रम होता का तुम्ही मुक्त आहेत म्हणून, असं मला भ्रम होता. ज्या अर्थी असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मुक्ताचे ऐशेनी विवेको उदो चित्ती तयाशी भेदू कैचा त्रिजगती देखे आपुलेनी प्रतिती जगची मुक्त. ज्ञानीपुरुष तोला म्हणतात की ज्याला हे सगळं जग मुक्त वाटतं त्याला, आणि तुम्हाला आम्ही बद्ध दिसतो ना, त्यामुळं तुमच्याच मुक्ततेविषयी मला संशय आहे. स्वामी महाराज म्हटले, नाही बाबा, म्हणे तू मुक्त, तुझा बाप मुक्त, तुझा आजा मुक्त, मला बद्ध करू नको म्हटले. असं म्हटले का, तर मुक्ताची प्रतिती जगची मुक्त, मुक्ताला सगळं जगत मुक्त वाटत असतं. या आशयाने या ठिकाणी म्हणतात की ऐशे वर्म जे गुड ते किजेल वाक्यारूढ जेन थोडेनी पुरे कोड बहुत मनीचे. मग आता असं जर ऐकलं तर मग अशी किती लोक तयार होतील. आता हे ज्ञान आता आपण संपादन केलं पाहिजे. तर या ठिकाणी भगवान सांगतात, असं जरी खरं असलं, हे यांनी माणसाचं कोट कल्याण होत असलं तरीसुद्धा हे करावं असं वाटणारे जगात फार थोडे लोक आहेत. बरं, हे जरी कळलं एखाद्याला तर याच्यासाठी प्रवृत्त होणारे फार थोडे आहेत. बरं, प्रवृत्त जरी झाले तरी फार शेवटपर्यंत टिकून मुक्तीपर्यंत माघार न घेणारे आणि ह्या मोक्षाला प्राप्त होणारे फार विरळे कोणीतरी आहेत, असं पुढच्या श्लोकात सांगतात. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.